अँगल आणि अल्टरनेट अँगलचे ओके ते थेरम तुम्हाला 2 दिवस लिहून काढायला पण सांगितले होते ओके. तर आज या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे मुकुंदनं. चौथा क्वेश्चन की जर त्याला आला नाही तो क्वेश्चन आपण घेऊया, त्यानंतर आपण टेस्ट सुरुवात करणार आहोत लगेच, म्हणजे उलट. तर चौथ्या क्वेश्चन मध्ये काय आहे आपण थोडक्यात पाहूया. प्रॅक्टिस सेट तुमच्या ठिकाणी 2.1 ओके. त्यामधला चौथा क्वेश्चन, कितवा क्वेश्चन? चौथा क्वेश्चन ओके. काय म्हणते? साइड ऑफ अँगल पी क्यू आर अँड साइड ऑफ अँगल एक्स वाय झेड ओके, एक्स वाय झेड आर पॅरलल टू इच अदर ओके. यांच्या जे काय साइड आहे ते प्रत्येक साइड एकमेकाला काय ठिकाणी पॅरलल आहे असं त्यांनी 17% यासाठी सांगितलेलं आहे ओके. प्रूफ सोपा आहे, काय अडचण नाही याच्यामध्ये. थोडं समजण्यासाठी थोडासा वेळ लागेल. भाजीपाला लागेल कोणाला खायचं? तर अशा प्रकारची फिगर तुम्हाला ठिकाणी दिलेली आहे. त्याचं नाव आहे ठिकाणी पी क्यू आणि मध्ये बसला आहे जाऊन एक्स वाय झेड ओके. आपला टू प्रूफ करायचा म्हणजे सिद्ध करून दाखवायचं आहे काय की अँगल पी क्यू आर जो आहे ना तो कॉन्ग्रट आहे विथ अँगल एक्स वाय झेड ओके. अँगल सापडले का बघा तुम्हाला, कुठे आहे ते अँगल ओके. तर हे आपण प्रूफ मध्ये घेऊन जाऊया. प्रूफ मध्ये काय करूया आपण, हे जे काही वाय झेड आहे तो ठिकाणी आपण एक्सटेंड करून घेऊया असा आणि इंटरसेक्टिंग टू द पॉइंट लाईन किंवा जे काय असेल त्याला आपण म्हणणार त्याला कुठेतरी तो इंटरसेक्टिंग करत ओके. ते नाव देऊया आपल्याला काहीतरी, काय नाव देणार? एस नाव देऊया. आणि इकडं एक्स वायला आपण अशा प्रकारचं एक्सटेंड करून घेऊया आणि इंटरसेक्ट टू द साइड क्यू आर ॲट द पॉइंट टी ओके. अशा प्रकारचं आपण काय करून घेतलं, दोघांना एक्सटेंड करून घेतलं. आता मग एक्सटेंड करून घेतल्यानंतर ना काय होते ओके तुम्हाला माहित आहे काय होते हो. आता ही लाईन म्हणजे वाय झेड पॅरल आहे ठिकाणी कोणाला? क्यू आर ला. म्हणजे या ठिकाणी एस झेड सुद्धा पॅरल आहे कोणाला? क्यू आर ला ओके. मग जर हे पॅरल झाले तर हा इथला अँगल एकमेकाला काय होतील? कॉन्ग्रंट होतील. काय ठिकाणी? कॉन्ग्रंट होतील. कशानुसार? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार. मग जर हे एकमेकाला कॉन्ग्रंट झाले तर हे अँगल आणि हे अँगल एकमेकाला कॉन्ग्रंट होतील. कशानुसार? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार ओके. मग हे जर हे ह्याला इक्वल आहे, हे ह्याला इक्वल आहे, म्हणजे हा दोघाला इक्वल आहे, ह्याला बी इक्वल आहे, ह्याला इक्वल आहे म्हणजे हे दोघं एकमेकाला काय होतील? इक्वल होतील म्हणजे काम संपल्या म्हणजे. तर मग काय लिहिणार आपण ठिकाणी? थोडेस कन्स्ट्रक्शन मात्र लिहावं लागेल आपल्या भाषेमध्ये, थोडक्या मोठ्या गरीबाच्या. कंस्ट्रक्शन काय करा ठिकाणी? एक्सटेंड द साइड y z intersect side PQ at point S such that कशा प्रकार झाला पाहिजे तो ठिकाणी S डॅश Y डॅश Z म्हणजे त्याच लाईनवरती आला पाहिजे
and also extend xy intersect to the side QR, okay, at point कोणत्या T मध्ये such that कसा x dash y dash t, म्हणजे का सरळ रेषेत आहे, त्याच रेषेवरती आपण त्या रेषेला ठिकाणी एक्सटेंड करून त्याच रेषेवरचा पॉइंट घेतलाय. ओके, हिअर y z पॅरलल टू QR म्हणजे काय ठिकाणी गिवन आहे. ओके, देअरफॉर ओके y z जर पॅरलल असेल तर sz आल्सो पॅरलल टू कोणाला QR किंवा TR म्हणा, काही फरक पडत नाही, QR. ओके, त्यानंतर सिमिलरली हे सुद्धा XY पॅरलल टू PQ, बरोबर आहे ना, अगोदर PQ करावं लागेल. देअरफॉर XY पॅरलल टू XT पॅरलल टू PQ. ओके, असं घेता येते, हे गिवन आहे. तर असं होत असेल तर अँगल x y अनेक प्रकारचं प्रूफ करता येते. ह्याच प्रूफ नाही, अल्टरनेट अँगल टेस्टनं पण जाता येते तुम्हाला, नो प्रॉब्लेम. म्हणजे इंटर अँगलनं पण जाता येते, करस्पॉन्डिंग अँगलनं पण जाता येते. आणि सरांनी असंच सांगितलं म्हणजे असंच काही एकच नाही, अशा उत्तराला अनेक मार्गांनी काय तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येते, काहीच अडचण नाही. कोणी अल्टरनेट अँगल टेस्ट वापरा, कोणी व्हर्टिकल ऑपोजिट अँगल वापरा, कोणी काही वापरा, कोणी काही वापरा, कोणी जपले वापरा, कोणी मोठं वापरा. ओके, नेवर प्रॉब्लेम. ओके, नो माय अडचण. ओके, तर अँगल XYZ कॉन्ग्रंट अँगल इथला घेऊया आपण PSY किंवा PSZ वगैरे वगैरे जे काय तुम्हाला घ्यायचं असेल ते. ओके, तर अँगल PSY ओके, कसं का हो, corresponding angles. ओके, तर या PSY आपण घेतल्या ठिकाणी किंवा PSY ला आपण PSZ सुद्धा लिहू शकतो. अँगल XYZ कॉन्ग्रंट PSZ. ओके, कसं का S डॅश Y डॅश Z, याला एक नंबर नाव देऊन तसं टाकूया. ओके, त्यानंतर दुसऱ्या घेऊया ठिकाणी आपण अँगल PSZ कॉन्ग्रंट अँगल. ओके, PSZ SQT किंवा SQR असं पण ठिकाणी आपल्याला घेता येते, नो प्रॉब्लेम. PQR. ओके, PSZ ला कसं का हो, हे पण करस्पॉन्डिंग अँगल आहे. इथला अँगल आणि इथला अँगल घेतला आपण, हा ह्याला कॉन्ग्रंट आहे, हा ह्याला कॉन्ग्रंट आहे. PQ करस्पॉन्डिंग अँगल. ओके, बघा, हा ह्याला कॉन्ग्रंट दाखवला, हा ह्याला कॉन्ग्रंट दाखवला. आता याला नंबर 2 नाव द्या आपण. ओके, फ्रॉम 1 and 2 वर तुम्हाला काय दिसते सारखं, PSZ त्या ठिकाणी दोघांनाही कॉन्ग्रंट आहे. ओके, म्हणून फ्रॉम 1 and 2 अँगल PQR कॉन्ग्रंट अँगल XYZ. ओके, बरोबर आहे. XYZ ला PSZ कॉन्ग्रंट आहे आणि इकडं
PSZ अजून PQR ला पण आहे, म्हणजे ह्या दोघांची व्हॅल्यू एकच आहे. समजा याच्या वेळी आपण ह्याला 10 समजलं, म्हणजे XYZ वर किती आलो 10, आणि इथं पण 10 च ना PSZ. ओके, म्हणजे XYZ ची पण किंमत 10 ची आली आणि PQR ची व्हॅल्यू सुद्धा किती आली 10 ची आली, म्हणून हे दोघे एकमेकांना काय होतील कॉंग्रुएंट होतील. ओके, म्हणून हेच पुन्हा हे ठिकाणी सदस्यचं वाक्य तुम्ही लिहू शकता. ओके, अशा प्रकारे ठिकाणी चौथा क्वेश्चन होता तुमचा. कितवा क्वेश्चन? चौथा क्वेश्चन. काय नाही, फक्त लाईन काढून घ्यायच्या, त्याच्यामुळे तुम्हाला समजून जाईल. तेव्हा कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं थोडंसं. इकडून बी जाता येते, इकडून बी येता येते, नेवर प्रॉब्लेम, काय अडचण नाही. म्हणजे इकडून गेला तर हा ह्याला कॉन्व्हर्ट होईल, मग हा ह्याला कॉन्व्हर्ट होऊन जाईल. ओके, तिथेच येतो. आता इकडून गेलो आपण, हा ह्याला कॉन्व्हर्ट दाखवला, हा ह्याला कॉन्व्हर्ट दाखवला, तिथे चालू सिद्ध करून. कोणत्या मार्गांचा सिद्ध करून दाखवा. ओके, तर पुढे जाऊया आपण. एक टेस्ट घेऊया आज, आणि ते पण आज सुद्धा या ठिकाणी इनडायरेक्ट प्रूफ मध्ये आहे, थोडासा वेळ लागेल. तर आता पाठीमागे आपण थेरम पाहिल्या होत्या. काय पाहिलं होतं की या ठिकाणी जर दोन लाईन काढल्या पॅरल लाईन आणि त्यांना एक ट्रान्सव्हर्सल काढली, ओके, तर तयार होणारे पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, ओके, हे पॅरल लाईन आहेत, ओके, आणि त्यांना एक ट्रान्सव्हर्सल काढली असतील होतं आपला, आणि मग त्यांची करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात हे आपण सिद्ध केलं होतं, किंवा त्याचे अल्फा अँगल पेअर हा कॉन्ग्रुएंट असतात हे पण सिद्ध केलं होतं, आणि त्याचे इंटर अँगल्स हे कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी असतात हे पण आपण सिद्ध केलं होतं. म्हणजे काय, आपला समांतर रेषा दिल्या होत्या आणि त्याचे तयार होणारे कोन हे प्रॉपर्टीनुसार कॉन्ग्रुएंट किंवा सप्लिमेंटरी आहेत हे आपण दाखवलं होतं. आता उलट त्याच्या टेस्ट म्हणजे काय ठिकाणी ते समांतर रेषा आहेत का नाही ओळखायचं. पाठीमागच्या स्वाध्यायामध्ये समांतर रेषा होत्या, म्हणजे त्यांनी सांगितलं समांतर रेषा आहे, त्याच्या कोणाचा माप काढा किंवा कोण काय त्याचे संबंध ओळखा. तर आता या ठिकाणी समांतर रेषा आहेत का नाही हे ओळखायसाठी आपल्याला टेस्ट करावं लागेल. त्या ठिकाणी टेस्ट, ओके, तुम्हाला दाब आली की नाही टेस्ट करावं लागेल, बरोबर ना. तुम्हाला हे आले की नाही टेस्ट करावं लागेल, म्हणजे तुम्हाला जर आली की नाही टेस्ट करावं लागेल. म्हणजे किंवा एखाद्या पदार्थ तुम्ही खात असाल आंबट तिखट गोड सपक, तर तेव्हा केव्हा सांगतो आपण त्याची टेस्ट केल्यावर सांगता येते का आपला नाही, बघल्या सांगता येत नाही, ते खाऊन बघावं लागेल ते काय आहे म्हणजे मग त्या चवीनुसार आपल्या ठिकाणी सांगता येईल की हे फलाना फलाना दिसताना वस्तू आहे. ओके, तर मग त्यानुसार आपल्याला पॅरल लाईन्स ओळखायच्या आहेत. आणि जर मग काय म्हणजे ठिकाणी समजा दोन रेषा आहेत नॉट समांतर, ओके, काय म्हणजे ठिकाणी नॉट समांतर, ओके, दोन एनी रेषा, ओके, आणि त्यांना वी कॅन कार्ड द ट्रान्सव्हर्सल, ओके, जर एक ट्रान्सव्हर्सल छेदली आपण, जर अशा काढल्यानंतर जर त्यांच्या इंटर अँगलचा पेअर काय होता असेल ठिकाणी सप्लिमेंटरी असेल, आपला थेरम इथं आहे, या दोघांची बेरीज समजा ए हा बी आहे, ए प्लस बी, ओके, अँगल ए प्लस बी जर 180 असेल, समजा ही लाईन एल एम एन आहे, ओके, काय ठिकाणी लाईन एल एम एन आहे, हे एल आणि एम एनी टू लाईन्स, ओके, अँड एन इज ट्रान्सव्हर्सल, ओके, अँड ए अँड बी आर कोणते सप्लिमेंटरी अँगल्स, काय नाही इंटर अँगल्स, काय ठिकाणी इंटर अँगल्स, त्यांची बेरीज जर 180 असेल तर लाईन एल आणि एम या ठिकाणी काय असतात, या ठिकाणी पॅरल लाईन्स असतात. हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे.
ओके. आता त्याला बेरीज आहे म्हणून सांगितलं या दोघांची 180 बेरीज आहे. तर सिद्ध करा की रेषा L आणि रेषा M ओके काय असतं ठिकाणी पॅरलल असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टेस्ट करायचं काय ठिकाणी टेस्ट. ओके कोणती टेस्ट करायची या ठिकाणी की दिलेल्या रेषा या ठिकाणी समांतर आहेत का नाही हे आपल्याला टेस्ट करायचं आहे. ओके शॉर्ट मध्ये घेऊया तुमच्या पुस्तकामध्ये डिटेल मध्ये आहे तुम्ही जाऊन 10 घंटे वाचू शकता. ओके माझ्याकडे टाइम फार कमी असते डेट जास्त उडते पैसे जास्त लागतात म्हणून मी शॉर्ट मध्ये घेऊन टाकतो. ओके त्या ठिकाणी टेस्ट पाहिजे तर आपला इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजे पॅरलल लाईन आहे की नाही सांगायचं आपल्याला फक्त इंटेरियर अँगल टेस्ट. आणि हे थोडंसं इनडायरेक्ट खूप असल्यामुळे थोडासा वेळ पण लागेल. ओके अंतर कोणाची कसोटी अंतर कोणाची कसोटी. ओके इंटेरियर अँगल टेस्ट आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. ओके तर स्टेटमेंट लिहितो तुम्ही अगोदर तुमच्यासाठी. ओके थेरम नाही टेस्ट आहे. If the interior angles formed by a transversal or two distinct lines are supplementary. काय म्हणायचंय सप्लिमेंटरी म्हणजे काय हो संपलेली सप्लिमेंटरी. ओके देन जर सप्लिमेंटरी येत असतील देन तर काय the two lines are parallel then the two lines are parallel. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. काय करायचं ठिकाणी सिद्ध करायचं आहे. ओके तर आपण कधी पण जेवण मध्ये जातो गिवन मध्ये जातो. म्हणजे समजा ही लाईन आहे L M N. ओके याला तीन नाव घ्यावं लागतं असं सिद्ध करता येणार नाही. A B C D याला घेऊ आपण E Q. ओके तर या ठिकाणी सुरुवात करूया आपण गिवन पासून. काय म्हणणार लाईन L पॅरलल लाईन कोणती M पॅरलल लाईन लाईन डायरेक्ट ए बी घेऊ जाते ए बी अँड लाईन सी डी आर टू any lines and line PQ is transversal. म्हणजे डायरेक्ट आपल्याला त्याचं इंटरसेक्टिंग पॉईंट दाखवायची गरज लागत नाही पण अशा प्रकारचं आपण त्याचं नाव सांगून टाकतो. ओके मग आपला टू प्रूफ काय करायचं आहे आपल्याला दिले काय ते नाजूक कोणते समजा आपण जर अँगल घेतला अँगल बी पी क्यू म्हणजे इथला अँगल प्लस अँगल पी क्यू डी इज इक्वल टू 180. हे पण त्यालाच दिलं स्वतः म्हणजे काय येतं एकाला कुठलाही पेअर घ्या एकाला पेअर घ्या किंवा एकाला पेअर घ्या ते काय म्हणजे एका ठिकाणी सप्लिमेंटरी आहे. ओके
तर टू प्रू काय करायचं मग या ठिकाणी ओके टू प्रूनस काय करायचं मला लाईन एल पॅरल लाईन सोपा घेतो तेव्हा ओके या दोन रेषा एकमेकाला समांतर एवढं आपल्या ठिकाणी सिद्ध करायचं आहे ओके म्हणजे बाय द डेफिनेशन ऑफ पॅरलाइज जर दोन रेषा एकमेकाला छेदत नसतील तर त्या काय काय असतात ठिकाणी पॅरल असतात बरोबर आहे ना छेदत असतील तर ते इंटरसेक्टिंग बनतात ओके मग आता ठिकाणी आपल्याला प्रूफ करायचं आहे ओके प्रूफ्स केला आपण सिद्ध करायला लागलो तर आता मग काय करावं लागलं आपल्याला स्टेटमेंटच्या विरोधात जावं लागतील ओके मग लाईन एल आणि लाईन एम आर नॉट पॅरलल असं पडावं लागेल ओके लेट assume that okay काय line L if line L and line M are not parallel okay then it's they intersect at any certain point आता एक फिगर काढावा लागला आपला ओके मग आपण काय म्हणलं की या दोन रेषा एकमेकाला पॅरल नाही जर या दोन रेषा एकमेकाला काय नसतील पॅरल नसतील तर ते पुढे गेल्यानंतर कुठे काहीतरी करतील एकमेकाला काय करतील या ठिकाणी इंटरसेक्ट करतील काय करतील या ठिकाणी इंटरसेक्ट करतील कशा इंटरसेक्ट करतील समजा ही लाईन आहे तर या अशा प्रकारच्या ओके अशा प्रकारची आकृती आहे कारण का ते पॅरल आहेत म्हणजे ते एकमेकाला इंटरसेक्ट करतील मग त्या ठिकाणी आपला इथं ए आहे सी पी क्यू ओके मग आपल्या ठिकाणी जे काही अँगल आहे बी किंवा डी म्हणा ओके ऍट एनी पॉइंट आपण दुसरं नाव घेऊन टाकलं समजा कोणतं तरी टी या पॉइंट मध्ये कुठे जाऊन कुठे काय करतात ते इंटरसेक्ट करतात काय करतात ठिकाणी टी या पॉइंट मध्ये जाऊन इंटरसेक्ट करतात ओके इथं बी आहे इथं डी आहे ओके मग परंतु आपला काय केलं या दोघांची बेरीज मग हे जर इंटरसेक्ट असतील मग देयर इज न्यू अँगल म्हणजे ट्रायंगल इज फॉर्मड ओके काय वाल्या ठिकाणी देन ट्रायंगल इंटरसेक्ट ऍट पॉइंट टी नाव देऊ टाकू त्याला कुठे छेदतात ठिकाणी टी मध्ये छेदतात मग टी मध्ये छेदल्या काय घेऊ ट्रायंगल टी पी Q is formed ओके बरोबर आहे ना म्हणजे काय त्या ठिकाणी ट्रायंगल फॉर्म झालं मग देअरफॉर ओके ट्रायंगल म्हणजे ठिकाणी अँगल P आता तुम्ही टी पी क्यू घ्या किंवा बी क्यू बी पी क्यू घ्या एकच असणार आहे ओके कारण हे एकाच याच्यामध्ये रेषेवरती असणार आहेत कोणते कोणते पॉईंट या ठिकाणी angle PT Q plus angle BPQ plus angle PQD is equal to 180 ओके किती वाले हो 180 कस का प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल त्रिकोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 असते मग ह्या तिन्ही कोणाची एक हा नंबर 1 हा 2 ह्या 3 ओके काय वाले ठिकाणी 180 वाले बट ओके बट angle BPQ plus angle PQD is equal to 180 ओके गिवन पक्षामध्ये जाऊन बघा तुम्ही हे दिले आपलं
ओके. मात्र या दोघांचीच बेरीज किती आहे हो? 180 आहे. मग 180 असेल तर अँगल PTQ हा 180 बरोबर आहे. 180 म्हणजे अँगल PTQ इज इक्वल टू 180 मायनस 180. मग PTQ इज इक्वल टू 0. ओके. म्हणजे ट्रायंगलच्या दोनच कोणाच्या मापाची बेरीज किती आली? 180. म्हणजे त्याला तिसरा कोणच नाही. तिसरा कोणच नाही म्हणजे या ठिकाणी हे दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. आणि जर दोन लाईन इंटरसेक्ट करत नाहीत म्हणजे त्या दोन लाईन काय ठिकाणी पॅरलल आहेत. ओके. मग देअरफॉर third angle is not formed. तिसरा कोण ठिकाणी तयार होत नाही. तिसरा कोण तयार होत नाही म्हणजे काय होणार ठिकाणी? लाईन AB and line CD do not intersecting to each other. मग दोघं जर एकमेकाला इंटरसेक्ट करत नसतील तर काय असणार आहे? मग आपल्याकडे दोनच पर्याय असतात. जर दोन लाईन एका प्लेन मध्ये असतील तर ते एकमेकाला समांतर असतात किंवा एकमेकाला इंटरसेक्ट करतात. आपण इंटरसेक्ट असतील म्हणून आपण त्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला मात्र इंटरसेक्ट होत नाही ते. कारण काय इंटरसेक्ट झाले असेल तर कोणाचं माप आला असता काहीतरी. आता तिथे शून्य कोण आला. शून्य कोण झाल्यानंतर काय मग हे सगळे एकच रेष होईल. दोन रेषा भिन्न पण नसणार आहेत. पण त्या दोन भिन्न रेषा दाखवल्या तर माप 180 दाखवलं आपला. म्हणून या दोन रेषा एकमेकाला इंटरसेक्ट नाही. देअरफॉर ओके लाईन काय AB पॅरलल लाईन कोणत्या ठिकाणी CD our assumption is wrong. जे काय आपण गृहीत धरलं होतं is wrong. ओके. आपण जे काय गृहीत धरलं होतं काय की लेट assume that line L and line M are not parallel. ओके. काय धरलं होतं ठिकाणी आपण लाईन M म्हणजे AB आणि CD हे एकमेकाला समांतर नाही असं आपण गृहीत धरलं होतं. म्हणून आपण जे काय बोललो होतं ते चुकीचं आहे. तुम्ही माझे पाय धरा. ओके. त्यासाठी म्हणजे कारण का ह्या लाईन पॅरलल्स आहे. मी पॅरलल नाहीत असं आपण दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो ज्या लाईन आहे त्या समांतरच आहे. ओके. कारण का मी त्याला इंटरसेक्टिंग सिद्ध करू शकलो नाही. जर इंटरसेक्टिंग सिद्ध करू शकलो नसेल तर त्या रेषा काय असणार ठिकाणी समांतरच असणार आहे. तर हा थेरम दोन वेळेस तुम्ही तुमच्या याच्यावरून पुस्तकामध्ये वाचन करून किंवा इथलं पाहून पुन्हा याला सिद्ध करा. शेवटी स्टेटमेंट द्यायचं थेरमच्या. ओके. त्याला अर्धा मार्क असं तुम्हाला काजही सांगितलं आजही सांगितलं. कुठलाही थेरम परीक्षेमध्ये लिहित असताना किंवा गृहपाठामध्येच आपल्याला सवय लावून घ्यायची. थेरम सिद्ध झाल्यानंतर शेवटी हेन्स पुढे म्हणून जसं तसं स्टेटमेंट अर्ध्या मार्कासाठी देखील खाली लिहायला शिकायचं. नो प्रॉब्लेम. ओके. काही अडचण काहीच नाही. ओके. धन्यवाद. तर उद्या आपण दोन टेस्ट घेऊ टाकूया. सोपी आता डायरेक्ट ग्रुप ही इंडायरेक्ट ग्रुप असल्यामुळे वेळ लागते. आता ह्याच्या आधारावरती आपल्याला अल्टरनेट अँगल टेस्ट आणि करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फास्ट मध्ये घेता येते आणि घेतल्यानंतर लगेच तुम्हाला ठिकाणी स्वाध्याय देता येते आणि दोन टेस्ट घेतला की आपला टॉपिक पण ठिकाणी सेकंड समाप्त होतो. ओके.